वेदांत, अरे हळू हळू ना, हे काय आहे? अरे किती राग. असं का बघतेस? हल्ली खूप चिडचिड करायला लागलायस तू. ऑफिस मध्ये जे घडतंय त्यामुळे का? जी, असं काही नाही. आत्ता आलं माझ्या लक्षात. काय रे, गर्लफ्रेंडची भांडण वगैरे झालंय का? नाही नाही अजीब, आमचं तर मस्त चाललंय आणि ती तर माझी काळजी घेते. आणि काय? आणि काय सांग ना, आणि काय? अजीब, तसं काही नाहीये. म्हणजे मला ना हा पुरुषोत्तम ज्या प्रकारे काम करतो ना ते आवडत नाही. आणि त्यात आई त्याला इतका इम्पॉर्टन्स देते ना, ते तर मला पटतच नाही. न उलगडलेलं कोड आहे ते. म्हणजे बघ ना, आत्तापर्यंत माझ्या कंपनीने एवढे प्रोजेक्ट्स केले, एवढी कामं केली, पण कधीच असं काम नाही केलं ज्याने कंपनीला कोणताही डाग लागेल. पण आता हा पुरुषोत्तम आला ना, तर आय एम शुअर की हा कंपनीची इमेज खराब करणार. पण मग तू व्यवस्थित लक्ष ठेव ना. जी अगं, मी देतोय लक्ष, पण ना मी जे काही करतो किंवा ऑफिसमध्ये जे काही होतं ना ते त्याला कळतं, आणि ते कसं कळतं ते मला माहित नाहीये. हे बघ वेदांत, माझं एवढंच म्हणणं आहे की तू डोकं शांत ठेव. जी अगं, तो पुरुषोत्तम माझ्या समोर जरी आला ना तरी माझं डोकं नाही राहत शांत. आयडिया, एक काम कर, गर्लफ्रेंडशी बोल, म्हणजे डोकं आपोआप शांत राहील. काय बरं, दमला असशील ना, झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. बाकी हे मला आवडलं. काय? हेच रे, आधी नुसतं गर्लफ्रेंड म्हणलं ना तरी चिडचिड करायचंस, आणि आता काय म्हणतोयस की तुमचं छान जमतं, ती तुझी काळजी घेते. हा ऐकून इतकं बरं वाटतंय ना मला. काय नाव सांगतोयस का तिचं? मला सांग ना रे, कान अगदी आतुर झालेत तिचं नाव ऐकायला. वेदांत, म्हातारीला आता असं ताटकळत ठेवू नकोस. या वयामध्ये काय अपेक्षा आहे रे माझी? एवढीच अपेक्षा आहे की नात सुनांनी लवकरात लवकर घरी यावं, हो की नाही? एक मिनिट, या वयात म्हणजे? तुझं म्हणणं आहे तू तर यंग आहेस ना? हा, म्हणजे मनाने अजून 16च वर्षाची आहे बरं कमी. आता नाव सांगतोस का तिचं? जी बरं, उद्या तिचं नाव सांगायचंय मला. कान आतुर झालेत माझे, कळलं का? गुड नाईट. गुड नाईट. उद्या नक्की ना? जी गुड नाईट. गुड नाईट. जाते जाते. उद्या नाव ऐकायचंय बरं का मला. काकू काकू काय करताय तुम्ही? हे सोडा काकू, त्रास होतोय, प्लीज सोडा मला. नाही सोडणार. हा, माझ्या मुलाचा नाद सोडायचा नाही ना तुला? नाही ना? काकू गप्प बस. तोंड वर करून बोलायचं नाही. आमची श्रीमंती बघून डोळे फिरले ना तुझे? माझ्या मुलाचा पिच्छा सोड. तर आत्ता जी अवस्था आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था करीन मी तुझी. काकू, तुम्हाला जसं वाटतंय तसं नाहीये. खोटं बोलतेस माझ्याशी? हा काकू, अमूल्य, अगं काय झालं? काही वाईट स्वप्न पडलंय का? किती घाबरलीस तू? सांग ना काय झालं? बरं ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे, झोपतो आता शांतपणे. बोलू आपण सकाळी. झोप. ये.
गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. तू आज सकाळी सकाळी? हो. आजी कुठे आहे? काय का आद्या, सकाळ सकाळ हो अरे सगळं ठीक आहे ना? ऑल ओके. पण आजीने बोलावलं मला. म्हणजे काल रात्री मेसेज आला तिचा की उद्या काहीही करून ये सकाळी घरी. बरं झालं आलीस, वेळेवर आलीस तू अगदी. आजी हम्म, काय झालंय? एवढ्या अर्जंटली का बोलावलंस? सांगते, सगळं सांगते. आज जरा मला तुमच्या सगळ्यांशी एका महत्वाच्या विषयावरती बोलायचंय. आईला पण बोलवू का? नाही, नको. ती बाहेर गेलीये, आपणच बोलूया. ओके बोल मग, काय बोलायचंय तुला? विक्रांत, आद्या, आज तुम्हाला दोघांना तुमच्या होणाऱ्या वहिनीचं नाव कळणार आहे. हा? आई शपथ. दादा लवकर सांग मला, लगेच सांग. माझे कान खूप आतुरलेत हा ऐकायला. आजी पण ए, आपलं ठरलं होतं की तू आज तिचं नाव सांगणार आहेस म्हणून. हो आजी, असं कुठे ठरलं होतं? वेदांत, आपलं असंच ठरलं होतं की तू आज तिचं नाव सांगणार आहेस. दादा सांगून टाक. सांग रे दादा नाव. तू नाव सांगणार आहेस का? याने जर का आज नाव सांगितलं नाही ना, तर याला ना मी ऑफिसलाच जाऊ देणार नाही आज. बेस्ट. आजी अगं, दादा तू पटकन नाव सांगून टाक रे, म्हणजे माझी आणि आरतीची लाईन क्लिअर होईल. वेदांत, तुझ्या एक नाव सांगण्यावरती किती गोष्टी अवलंबून आहेत, येतंय ना लक्षात? हं? दादा हे बघ, आता तुला आहे ना गर्लफ्रेंड, मग लवकर नाव सांगून टाक ना तिचं. काय प्रॉब्लेम आहे? एक सेकंड, तू लाजतोयस का? हे आजी हा लाजतोय बघ. ए नाही अगं, मी नाही लाजत आहे. हो अरे चेहरा बघ जाऊन आरशात तुझा. हा ना, लाजतोय ना? द्या अगं, मला लाजताच येत नाही. अरे सांग ना नाव, किती आडेवेडे घेशील तू? हा, कमॉन यार दादा, सांग ना नाव. तू अरे बघ ना. सांग ना नाव सांगायला आजी. ए, वेदांत, आता लगेच नाव सांगून टाकायचं. अमूल्या, हो, अमूल्या माझी गर्लफ्रेंड आहे. येस येस येस. आजी मला ना असं वाटतच होतं की दादा आणि अमूल्याचं काहीतरी असणार, पण हे बेस्ट झालं. आता आता माझा मार्ग मोकळा. माझ्या आणि आरतीच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाहीत. याला असं वाटतंय की ह्यानी आता त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव सांगितलंय, पण मला आधीपासूनच माहिती होतं ह्याची गर्लफ्रेंड कोण येते. हो कसं काय? तुला कसं काय माहित होतं? कसं आहे ना, नी मांजरीला असं वाटतं की आपण डोळे मिटून गुपचूप दूध पितोय, आपल्याला कोण बघणार आहे, हो की नाही? पण ही आजी आहे ना, या आजीचं त्या मांजरीवरती बारीक लक्ष असतं. आजी, काय मांजर आणि काय दूध? अगो बाई, काय मांजर काय दूध, हो का? प्रूफ हवंय? फोटोज दाखवते, थांब. दादा अरे दादा. दादा आजी अगं तू काय? मीच काढलाय तो फोटो ऑफिसच्या पार्किंग मध्ये. नाही नाही आजी, म्हणजे तुला जसं वाटतंय ना तसं नाहीये. ऍक्च्युली अमूल्याच्या डोळ्यात कचरा गेला होता आणि ते मी काही म्हंटल का? मला काय वाटतंय ते सगळं तूच सांगतोयस. आद्या, याला काय म्हणतात माहितीये का? याला म्हणतात चोराच्या मनात चांदणे. मला ऑफिसला जायचं लेट होतं आणि तुम्ही माझा फोन. हा. आजी थँक्यू सो मच.
आता माझा मार्ग मोकळा. बरोबर. आलोच मी. आजी सॉलिड आहेस यार तू खरंच. मग तुझ्या आईची आई आहे म्हंटल मी. पण आजी आपण हे सगळं आईला कसं सांगणार आहोत? नको काळजी करूस, मी आहे ना, मी सांभाळीन सगळं. पण खुश ना? हो. आई सांग ना, आपल्याला पडलेलं प्रत्येक स्वप्न खरं होतं का? अगो काय काय एवढं स्वप्न काय पडलंय? तू आधी सांग. हे बघ, असं म्हणतात मनी वसे ते स्वप्ने दिसे. तू जर सतत एखाद्या गोष्टीचा विचार करत असशील तर ते येतं स्वप्नात. तुला स्वप्न काय पडलंय ते तर सांग. काही नाही. अगं नाही, सांगतच नाहीये. असं म्हणतात की पहाटेचं स्वप्न खरं होतं. तुला कधी पडलंय स्वप्न? अमूल्य, अगं चेहरा बघ कसा झालाय. काय झालंय नीट सांग तरी. जाऊ दे. जाऊ दे काय? अमूल्या, तू एक काम कर, देवासमोर जा हं? आणि देवाकडे प्रार्थना कर की सगळं व्यवस्थित होऊ दे. हं? आणि तू फक्त सकारात्मक विचार कर. नकारात्मकता तुझ्या मनातही येऊ देऊ नकोस. मग सगळं व्यवस्थित होईल बघ. मी चहा करू का? बरं आई, मी निघते हा कॉलेजला. बाय. आले. मी जे काही करते ते योग्य आहे ना? त्याने आई आणि अण्णांना त्रास तर होणार नाही ना? हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हायवेची मॉर्निंग खरंच चांगली असते. म्हणजे नाही, काही नाही. बोल ना, कस काय कॉल केलास? अगं, ते म्हणजे मी आजीला सांगितलं की तू माझी गर्लफ्रेंड असते. काय म्हणाल्या त्या? काही नाही, खुश झाली ती. आणि तो किसचा फोटो. कशाचा फोटो? काही नाही. अरे सांग ना वेदांत, कशाचा फोटो? म्हणजे अगं, मी आजीला सांगितलं आणि ती खूप खुश झाली. आणि नूतन काकू? नाही, ते आता आजीच बघेल. बरं अमूल्य, ऑफिस मध्ये भेटूया. हो. आणि लक्ष ठेवा. लक्ष कुठे? म्हणजे आता आजीला सांगितलंय ना, तो ती आपल्यावर फुल टाइम वॉच ठेवून असेल. ती असं इझिली ऐकणार नाही. ओके. बाय. साहेब, आज तुमचा देव तुमच्यावर लय खुश असेल ना? देवाच्या मनातलं कुणाला कधी कळलंय? पण हे मोठे साहेब आज जिवंत असते तर? मी इथे नसतो. एक विचारू का? म्हणजे साहेबांनी तुम्हाला जेलमधून बाहेर काढलं नाही म्हणून राग आहे की म्हणजे काय, कसं काय? म्हणजे कीव येते मला. आपण तासन तास देवळात प्रार्थना करत बसायचं, पूजा करायची, आणि देव आपल्या डोक्यात घंटा पाडणार.
तर तीच घंटा घ्यायची, वाजवायची, अशी वाजवायची, एक काय 33च्या 33 कोटी देव प्रसन्न झाले पाहिजेत आपल्याला. अभिनंदन. या. घ्या, तोंड गोड करा. नाही 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 साहेब, त्यांच्या देवासमोर पेढा ठेवल्याशिवाय तोंड गोड करणार नाही. काय साहेब? मी याला वानखेडे साहेबांबद्दल सांगितलं, आता त्याला सुद्धा वानखेडे साहेब देव वाटतं. पण कमाल आहे तुमची. वेदांतला गेल्या 7-8 महिन्यात जे जमलं नाही ते तुम्ही काही दिवसात करून दाखवलं. कसं काय केलं? नाही नाही, असं काही नाहीये मॅडम. म्हणजे वानखेडे साहेबांचं नाव घेतलं कीच निम्मी माणसं गार होतात. आणि हे काम वेदांतलाही जमलं असतं, पण त्याचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. आणि माझं काही श्रेय नाही, याच्यात सगळं या मुलाने केलेलं आहे. काय रे, काय नाव काय तुझं? सोन्या. सोन्या. त्याचे मित्र त्याला सोन्या म्हणतात. त्यांनी सगळी मेहनत घेतली, पत्ता शोधून काढला, त्या माणसांना शोधलं आणि जाऊन पैसे वसूल केले त्यांच्याकडून. वा, कामाचा माणूस दिसतोय. आपण याला आपल्या कंपनीमध्ये जॉबला ठेवायचं का? काय रे, आवडेल काय तुला आमच्या कंपनीत काम करायला? नाही नाही नाही, नको मॅडम. त्याला राजकारणात जायचंय, तो माझ्याकडून राजकारणाचे धडे घेतोय. आता त्याला नका अडकूया नोकरीच्या बंधात तुम्ही. हो मॅडम, मला साहेबांसोबतच राहायचंय, त्यांची सावली बनू. म्हणजे हे साहेब जसे या साहेबांची सावली होती ना तसे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. हो मॅडम. तुमच्याकडून माझ्या अपेक्षा वाढल्या आहेत. माझी खात्री आहे तुम्ही काहीतरी मोठं काम कराल. लवकरच जेवायला घरी बोलवेन. नक्की या. येते. हो सर. मॅडमने घरी बोलवलंय जेवायला. मला जे वाटतंय तेच मॅडमला वाटत असेल का? म्हणजे जैसा मुझे हो गया उनको होता होगा क्या? असेल का सॉफ्ट 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 कॉर्नर? तातडी तातडी तातडीनं मॅडमच्या घरी गेलं पाहिजे जेवायला. साहेब तोंड गोड करा साहेब. कमेन. अमूल्या, बरं झालं अगं आलीस तू. मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. ऍक्च्युली आज दादाने आजीला सांगितलं की मी त्याची गर्लफ्रेंड. हा, वेदांतने सांगितलं मला, त्याचा कॉल आला होता. पण आजी काय म्हणाल्या हे त्याने सांगितलंच नाही. काय म्हणाले आजी? आजी अगं ती खूप खुश होती माहितीये. आणि ती म्हणाली की तिला सगळं आधीच माहित होतं. आधीपासून माहिती होतं? कसं काय? थांब. हा फोटो बघ. आजीकडून मागवून घेतलाय मी. नाही 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 वहिनी, बघ हे असं काही नाहीये. ते माझ्या डोळ्यात कचरा गेला होता त्या दिवशी आणि वेदांत फक्त फुंकर मारत होता. हा, दादाने मला सुद्धा हेच सांगितलं. पण आमच्या आजीला असं वाटतंय की यु नो तू आणि वेदांत दादा. वहिनी नाही, हे बघ, वाटलं सर तू एकदा वेदांतलाही विचार.
असं काही नाहीये. अमूल्या, मला माहितीये सगळं, डोंट वरी. वहिनी अगं, पण आजीने गैरसमज करून घेतलाय. अमूल्या, इट्स ओके, ठीक आहे, तू घाबरू नकोस. खरंच नाही वहिनी, तुला कळत नाहीये का? आपल्यामध्ये मजा मस्करी ठीक आहे, पण मोठ्यांनी गैरसमज करून घेतला तर खूप प्रॉब्लेम होईल.